ज्युनियर गट, सिनियर गट अशा विभागामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीने पाहिलं तर कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून बरेच साऱ्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपल्यास भेटीत येत आहेत आणि खूप चांगलं आयोजन नियोजन प्रत्येक गावागावामध्ये केलं जाते आणि कवाड ते अंबाडी असोसिएशन चांगल्या पद्धतीने सक्सेसच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर कवाड ते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव, उपाध्यक्ष विंदाजी लसने आणि त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत या असोसिएशनच्या निमित्तानं करत आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग प्रत्येक हप्त्यामध्ये प्रत्येक वीकमध्ये आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी दोन स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अनेक नवनऊ खेळाडूंनाही या स्पर्धेच्या निमित्तानं एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम यांच्याद्वारे केले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आई दुद्धेश्वरी कोल्हाचपाडा टीमचा 12वा खेळाडू आले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता राहुल, सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्राइक एंडवर समीर, नॉन स्ट्राइक एंडला करण. ही सलामीची जोडी आई दुद्धेश्वरी कोल्हाचपाडा टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसद राहू दे मराठ्यांचं रक्त, आम्ही फक्त शिवरायांचं भक्त, शिवरायांचं भक्त. मी समाज सुनील पाटील सर्वांचं सरचं स्वागत करतोय आणि इथून मात्र दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला सुरुवात होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो राहुल, स्ट्राइक एंडवर समीर. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये श्याम कराळे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, स्प्रेड लीग पंच आपण पाहतोय बाला माने सर, एक नामांकित पंच. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाचा दुबा मानला जातोय आणि इथून मात्र ह्या मॅचला होते सुरुवात. इशारा येतोय गेम ऑन. राहुल गोलंदाज ट्रॅकवर ह्या मॅचचा पहिला बॉल टाकण्याकरिता, पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणार राहिलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑन साइड फेवर करायचा होता, कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटरला. गोलंदाज आपण पाहतोय राहुल पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर, चांगली लाईन लेंथ पहिल्या चेंडूवर डिलिव्हर करत असताना बॅटरच्या विरोधामध्ये राहुल पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला पोडायचं होतं, मात्र यावेळेस लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. बीमर हाताला गेलाय, म्हणजे या चेंडूवर मिळत आहेत टोटल 5 धावा. तर पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटरला. मागील चेंडूवर पाहिलं तर 5 धाबा आल्यात, संघाचं खातं उघडलं गेलंय. ह्यावेळेस ऑन साइडला एक सिंगल धाव इथे मिळेल. फाईन शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचलं गेले. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू स्वेर पाहायला मिळाला, बीमर हाताळला गेला आणि तिसरा चेंडू पाहिला तर चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. गोलंदाज राहुल पुणे एकदा, यावेळेस स्ट्रोक चांगला आहे,
सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा धमाकेदार सिक्सर. धन्यवाद डीजे. 6च्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 12 आकड्यावर. यावेळेस बॅकफुटवर जाऊन ऑफ साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर. निर्धावानं या चेंडूची समाप्ती केली गेली. धावसंख्या पाहिली तर 12 अंकावर. चांगली फलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर सुरुवात चांगली झाली. करणच्या बॅटमधून एक बिग हिट पाहायला मिळाला. यावेळेस पंच केला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 अंकावर धावफलक. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. महागा ठरलाय राहुल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडू चांगल्या लाईन लेंथवर हाताळला गेला होता. त्यानंतर मात्र थोडीशी लाईन बिघडली गेली. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेलाय आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. फलंदाज समीर बॅक टू डगआउट. पाहायला मिळाला. ऑप्शनचा चेंडू बाहेरचा बघितला. त्यानंतर इंटू द गॅप मध्ये चेंडूला पाठवलं होतं. यावेळेस ऑन साईडला गती कमी केली होती परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. दरम्यान फेकी होईपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 19 आकड्यावर. अशा पद्धतीने पाहिलं तर चांगली बॅटिंग होत असताना कारण आपले इनिंग सजवत असताना या पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो आतापर्यंत सक्सेस राहिलेत. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू वेग होता. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. चांगली लाईन आणि लेंथ हाताळली गेली. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचाच वापर यावेळेस केला गेलाय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आलाय. त्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं. यावेळेस गती कमी केली गेली होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेग किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहेत हे दाखवत असताना आपण गोलंदाज पाहतोय.
ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर डबल धाब आली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धाबा खर्च केल्यात. यावेळेस अलोन द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सेकंड कडून नकारलं गेलं. धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 20 या अंकावर 20. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा जमा केल्यात. गोलंदाज अतेश. ह्यावेळेस गती कमी. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. निर्धावन या षटकाची समाप्ती होत असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यामध्ये विकेट जरूर मिळाली नसेल, परंतु चांगली लाईन लेंथ दाखवली गेली बॅटर समोर. संघर्ष करत असताना आपण ह्या दोन्ही बॅटरला पाहिलं. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्यानंतर मात्र पुढील 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. आई दुधवेश्वरी कुल्याचा पाडा टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटाच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाकरिता विकीला आणलं गेलंय, परंतु 2 षटकांचा आपण विचार केला तर 10.10 अशी सरासरी गाठली गेली, म्हणजे 20 धावा फलकावर लागल्या गेल्यात. मात्र इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये ती धावगती राखली जाईल की मात्र त्यापेक्षा जास्त धावा फलकावर जोडण्यात यश येईल ह्या दोन्ही बॅटरला, की मात्र गोलंदाज इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतील, विकेट संपादन करतील आणि धावा रोखल्या जातील. हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन. तिसऱ्या षटकाकरिता कर्णधाराने ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली गेली. स्ट्राईक एंडवर करण. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत करणने. यावेळेस ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता. प्रोटेक्शन आहे डीप क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागेल बॅटर करणला. धावसंख्या 1च्या बढतीनं 21. 21 या अंकावर धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. एक चेंडू हाताळला गेलाय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज सचिन. गोलंदाजी ट्रॅकवर अजयच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस सरळ खेळलेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एका धावेकरिता. एके धावेने धावफलक पुढे जाईल 22. 22 या अंकावर धावफलक. च्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय आणि त्याचं कारण बनलंय लाईन आणि लेंथ चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी केली गेली मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस बॅट चेंज आहे. विकेटच्या मागे चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्टॉप जरूर झालाय चेंडू. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं 23. 23 या आकड्यावर धावफलक. तेवीस धावा फलकावर आहेत. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. इथून मात्र गिअर चेंज करावे लागतील ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस ऑफ साईडला चेंडू निघून चाललाय. पाठलाग केला जातोय डीप क्षेत्रामध्ये. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक 25. 25 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर या षटकात सुद्धा 4 चेंडूमध्ये 5 धावाच जमावता आल्यात. सिंगल डबलनं इथं मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलंय. मात्र मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. 40 पेक्षा जास्त धावा जोडायचे असतील तर आक्रमण हे शस्त्राचा वापर करावा लागेल. ह्यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकात सुद्धा. ज्या पद्धतीने अतेशनं दुसऱ्या षटकात 7च धावा खर्च केल्या, विकेट मिळाली नसेल, मात्र या षटकात सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे सचिननं.
त्यावेळेस पावलांचा वापर केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये, चांगला झेल पकडला गेलाय आणि इथून मात्र फलंदाज अजयला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणार हा दुसरा धक्का. टीमने तयार राहायचे. कासपाडा बॉईज चाबे, विपक्षात मीच स्पोर्ट कवाडबी. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम आपण मैदानाच्या भेटीला आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. तर विकेटचं पतन झालं. अजय बाद होऊन परतला गेला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुमित. नॉन स्ट्राईक इन एंडला असेल. अशा पद्धतीने पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धाबा लागल्या गेल्यात. म्हणजेच मागील षटकामध्ये फक्त 5च धाबा पाहायला मिळाला. जो आलेख होता तो दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये खाली राहिलाय. चौथ्या षटकाची सुरुवात होतीये. यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू असेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं 26-26 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. संघाचा कर्णधार उदय अंतिम षटकाकरिता. ह्यावेळेस ऑन साईडला स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू निघून झाला. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि पैकी होईपर्यंत दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28-28 या आकड्यावर धावफलक. आई दुधवेश्वरी कोल्याचा पाडा टीम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली होती, मात्र यावेळेस चेंडूने बॅटचा संपर्क झालाय. चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाका सिक्सर. विकेटचं पतन झालं. सुमित बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या पाहिली तर 34 वर 3. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या होत्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक केलं ब्रदर्स ग्रुप विश्वभारती टीमने. मात्र चौथ्या षटकामध्ये प्रहार पाहायला मिळत आहेत. ह्यावेळेस चांगली लाईन लेंथ, वेग, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 34. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील पहिल्या डावातील. 5 चेंडू टाकून झालेत, माफी असावी. ह्यावेळेस सरळ खेळलेत. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती 2 धावेची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 36. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा टीमने बनवल्यात 36 धावा आणि 37 धाव्यांचं चेस असेल ब्रदर्स ग्रुप विश्वभारती टीम समोर. पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. कासपाडा बॉईज चावे, विपक्षात मी स्पोर्ट कवाडबी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचं आहे.
तर पहिल्या डावामध्ये पाहिलं तर 36 धावा जोडल्या गेलेत. आई दुधवेश्वरी कोल्याचा बडा टीमच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 13 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडेसे अडखळताना फलंदाजी पाहायला मिळाली. 7 आणि 5 ह्या धावा दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अंतिम षटकामध्ये जरूर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा आल्या आणि पहिल्या डावामध्ये 36 धावापर्यंत मजल मारता आली. तर मात्र 37 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पटा टीमला. 24 चेंडू आणि 37 धावा हे चेस आपल्याला पाहायला मिळेल. मिस स्पोर्ट कवाड बी संघ आलेला आहे. कासपाडा बॉईज चावे टीमचा कॅप्टन सुद्धा पोहोचला गेलाय. दोन्ही टीमचे सर स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. मी निलेश दादा यांना विनंती करतोय, विनोद दादा यांना विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टेल आलाय. विनोद दादांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, सकाळचं सत्र आहे. मागील मॅचमध्ये पाहिलं असेल 36 धावांचा टार्गेट समोरच्या संघाला दिला गेलाय. तू टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? 40 ते 45. कोणाकडून अपेक्षा असतील चांगली फलंदाजी पहिल्या षटकापासून केली जाईल? अविनाश भोईरे, अक्षय गवारे, हे शिवा आहे. गोलंदाजाकडून काय अपेक्षा असतील? सेकंड त्या धावा डिपेंड कराव्या लागतील. कमीत कमी रन द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे पहिले बॉलर. धन्यवाद. इथून मात्र क्षेत्ररक्षण वाट्याला आलाय. समोरच्या टीमला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न करशील? 35 ते 40. कोणाकडून अपेक्षा असतील पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, त्यानंतर मात्र त्या धावा चेस कराव्या लागतील? राहुल आहे, अनुज आहे, राहुल आहे. आणि आयोजन नियोजन ही स्पर्धा कशी एन्जॉय करतोय? खूप सुंदर स्पर्धा आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय चावे टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कासपाडा टीमचा कॅप्टन, आपण आयोजकांचा संपर्क साधा. धन्यवाद. आमचे सहकारी समालोचक गणेश पांडव सर जोडले गेले आहेत कॉम्बॉक्स मध्ये. दुसऱ्या डावामध्ये हे चेस कशा पद्धतीनं केला जाईल ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाट्या टीमच्या माध्यमातून, की मात्र आई दुधेश्वरी कोल्याचा पडा टीम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करील, या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकाल गणेश पांडव सरांचा. ओर टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच धन्यवाद सुनील पाटील या विभागातील आवाज. परत या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये मित्रांनो आपण जॉईंट होत आहे आणि आज हा इस्त्री क्रिकेट मधला दिवस तुम्ही आठवताय खऱ्या अर्थानं वार शनिवार. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. भीमरुती महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाने अंजनी सुता अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. पवन सुत हनुमानाला वंदन करतोय आणि या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं नक्कीच मी व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ वाडा, तो सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका साईडला पाहिजे नक्कीच बदर ग्रुपचं विश्वभारती फाटा अगेन्स्ट पाहू शकाल की आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा. इथे मात्र डिफेंड करण्याकरता पाहू शकाल फील्ड करते या टीम कोल्याचा पाडा आणि बॅटिंग करते आहे विश्वभारती फाटा. आपण पाहू शकाल विजयाकरता धावसंख्येत टोटल 26 टीम मात्र लो स्कोर मात्र असेल 37 रन. मिड विकेट मध्ये खेळला गेला. क्लास ड्राईव्ह पाहू शकाल. स्ट्रेटला खेळायचा प्रयत्न केला. बॅकफुट खूप चांगला होता बॅटचा. फडू म्हणतो ना ज्या पद्धतीने स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचे सर्व ते म्हणतात ना मूर्ती एखादी घडते ना, त्या घडण्यामागे शिल्पकार खूप महत्वाचा असतो, त्याचे हात खूप महत्वाचे असतात. तसं आपण क्रिकेटचे आयोजन पाहतो ना, त्याला अफाट मेहनत करणारे व्यक्तिमत्व कुणाल दादा लसने पाहतोय. त्यानंतर क्षितिज जाधव आपण पाहू शकाल यांच्या दोन जोडीची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आणबान शान म्हणजे सन्माननीय आदरणीय कालच्या दिवसामध्ये आपल्याला ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला
आणि त्यांच्या मार्गदर्शन तुमच्यामध्ये नक्कीच पोहोचले युट्यूबच्या माध्यमातून. ते निलेश दादा गुरव. नेक्स्ट बॉल अगेन गोलंदाजी मागवरती पाहतोय करण. यावेळी क्लास परफेक्ट पाहू शकाल. इथे मात्र परफेक्ट डिस्टन्स बॉल अलॉंग द कार्पेट सरळ पाता निघून जाईल. याचं स्वीप याचं यार पाण्यासारखा वेगवान तेजदार बॉल इथे करतो मात्र बॉन्डीला क्लिअर. चौकार 4 धावा. आई तुझ्या पालखीला डीजे खऱ्या अर्थानं सर्वांच्याच शिरावरती असतं ही माझी एकविरा. नवसाला पावणारी हकेला धावणारी काल्याच्या डोंगरावरती बसली आहे. आणि आमचे डीजे ऑपरेटर विनोद देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे सॉंग्स तुमच्यामध्ये नक्कीच पोहोचतील. यावेळी चांगला चोक आहे. स्टँड ऑन डिलिव्हर मिडलला फेकून दिलाय बॉलला. बॉल निघून चाललाय. सरला पण पाहू शकाल. षटकार 6 धावा. डीजे बाबा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतो ऑन झाल्यात. ऑक्टोबर महिन्यापासून ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली. हॅलो पण त्यानंतर आपण पाहू शकाल. हॅलो हॅलो डे नाईट क्रिकेटची स्पर्धा इथे यावेळी ऑन साइडला पहिला मिडल मधला बॉल इथे मात्र परफेक्ट पिकअप बॉलला फेकून दिला जात आहे. सेकंड षटकार. व्हॉट क्या बात आहे मिस्टर बिग बॅटर. आता सुपर टायपिंग मिस्टर सचिन. आई तुझ्या पालखीला
त्यानंतर पाहू शकाल की 11 तारखेपासून वाडा तालुक्यातील मोठी स्पर्धा शुकुबा गातेस 1 लाख स्पर्धा देखील स्टार्ट होते आणि त्याच दिवसापासून पालघर जिल्ह्यातील वस्ती तालुक्यातील खर्डी हे गाव विरार फाट्यापासून दूर नाही मात्र नक्कीच 5 लाख रुपयाची स्पर्धा आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आणि ती स्पर्धा देखील भव्य दिव्य पाहायला मिळणार आहे. कोणी बघते यार कोणी पाहायला मिळते सपोर्ट चांगला होता पुढून खेळण्याचं मनसुक्त पाहायला मिळतोय हॉपस्टपर्यंत बॅटचा फेस पाहायला मिळाला मात्र नक्की सपर डिलिव्हरी बॉलला हाईट दिली नाही आहे गोलंदाजी पाहायला मिळते समीर कडनं आणि पहिल्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे कमबॅक देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण सध्याची सभा बनवायच्या आहेत त्या सहज बनणार देखील नाही आहेत अगेन तयार तिसऱ्या बॉल करता राईटमची गोलंदाजी स्विंग अँड मिस अप्रतिम गोलंदाजी आज सुपर डिलिव्हरी आज मॅग्नॅमिझम डिलिव्हरी सुरेख बॉल हाताला गेलेत षटक क्रमांक या ठिकाणी पाहतो नक्कीच की खऱ्या अर्थानं आणि प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून कालपासून खूप सारे अद्याप पाहू शकाल सर्वात लाईक्स या स्पर्धेकरता आलेत कारण एवढं चांगलं क्लॅरिटी एवढी चांगली स्ट्रॅटर्जी म्हणतो ना की स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं आहे ना पण ते कोणते क्षेत्र असू द्या आणि प्रिन्स मूवीनं खऱ्या अर्थानं भिवंडी नाही तर महाराष्ट्रात नाही तर कानाकोपऱ्यामध्ये गुजरात पण देखील त्यांचं प्रेक्षेपण अनेक वर्ष पण पाहत आलोय आणि त्याच पद्धतीनं आजही ब्रँड म्हणून खऱ्या अर्थानं या चॅनल सर्वात मात्र पाहू शकाल की सर्वात जास्त सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं लाईक करा ही स्पर्धा देखील तुम्हाला आज प्रत्येक चर्चेमध्ये पाहायला मिळते कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये कुणालाही नसणे त्यासोबत पाहू शकाल नक्की सतीजी जाधव ऑल टीम कंपनी कवाड आणि सर्वात मध्ये पाहू शकाल की आधारस्तंभ क्रॉस लाईन खेळायचं होतं ऑफस्तपर्यंत आला विचार होता स्क्वेअर आणि फाईनमध्ये खेळण्याचा मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाच नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने समीरने गोलंदाजी केली आतापर्यंत 4 बॉल या ठिकाणी डॉट केलेत इथे मात्र मिडल शॉट असेल का कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे बॉल क्रमांक 12 गोलंदाजी मागपती तयार मिस्टर समीर विश्व भारती फाटा पाहू शकाल या ठिकाणी कशा पद्धतीने कंपॅक करायचा प्रयत्न करेल एका सेट पॉईंट पाहायला मिळते गोल्याचा पाडा अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल आतापर्यंत समीरच्या इथे डिफेंड केलाय फक्त हलक्यातच पाहू शकाल दिशा दर्शवली गेली इथे मात्र सॉफ्ट हँडचा वापर आणि पुश ऑन द टायमिंग सरळ चेंडू निघून चाललाय अलावंद कार्पेटनं 2 डिस्टन्सच्या मधोमधनं चौकार 4 धावा एकच गाजा वाजा आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचे शिल्पकार निलेश गुरु पाहू शकाल डॅन्सिंग डायनॉस पर्सनॅलिटी आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये व्यक्तिमत्व कमी वेळेमध्ये पोहोचलं आणि खऱ्या अर्थानं आजही नाव आणि आजही ब्रँड म्हणून जगतायत 26 धावसंख्येत टोटल पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज रोहनला पाहू शकाल स्पेल क्रमांक 3 आता 12 मध्ये इथे बनवायच्यात विजयाकरता 11 धावीची गरज आहे सचिन अजूनही सॅकर एंट्री पाहू शकाल होता पण लॉस सॅकर एंट्री होता गोलंदाजी मागपरी समीरने कमबॅक केलं होतं फक्त 4 रन्स 1 विकेट लॉस ऑफ 6 बॉल कंप्लीट स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी बाग आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच मॅचमध्ये पाहू शकतो नक्कीच विश्वभरती फाटा आई दुधेश्वरी कोहल्याचा पाडा एक चांगली लढत चांगला संघर्ष पाहू शकाल यावेळी बॅट एज स्वतः फॉलथ्रूमध्ये हवी सेल कॅरी होईल अँड बिग विकेट इज गॉन बिग बॅटर मिस्टर सचिनला परतावं लागेल विकेट क्रमांक 2 होती आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून कृष्णा 11 ट्रॉफी 2026 मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं
कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026-16 तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं एक युवा म्हणून खऱ्या अर्थानं कुणाजी लसते त्याच्या शेतीची जाधव ऑल टीम कंपनी कवाड आणि कृष्णा यांचे सर्व मत सभासद यांनी खूप मोठी मेहनत केली स्पर्धेकरता. पहिला बॉल इथे पेस खूप चांगला होता. चेंज ऑफ द टायमिंग अँड पेस ऑन गोलंदाजी या दोघांमधला डिफरंट तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती असताना खूप सारे क्रिकेटमधनं आज एक सारी उजाला दिली जाते आणि स्पर्धा देखील त्यांच्या आठवणीला उजाला देते. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्ही काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार. तुम्ही खाली हाताला खाली तुम्हाला जावं लागेल. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा घमंड आणि गर्व मित्रांनो कधीच करू नका. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस असतो. कधीच मध्ये क्रिकेट हरलं देखील नाहीये आणि हरणार देखील नाहीये. वॉट अ बॉल, बॅक टू बॉल डॉट ॲज अ कम्प्लीट पाहू शकाल. इथे देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज आपण रोहनला पाहतोय. आधी देखील पहिल्या ओव्हर्समध्ये परिषदेवर मार्क ठरलं गेलं. 22 धावा कन्वर्ट झाल्या. एक जबरदस्त इनिंग सचिनच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. मग त्यानंतर समीरला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. समीरने 5 बॉलवरती 1 विकेट, 6व्या बॉलती चौकार आला. मग त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती आला रोहन. स्पेल क्रमांक 3 त्यातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. अजूनही 9 बॉल आणि विजयाकरता इथे बनवायच्यात. 11 धावा बनतील की काय हा क्वेश्चन मार्क समोर आहे. बॅट्स एज इथे मात्र 2 डिस्टन्स बॉल सरळ निघून जाईल. आता नॉनस्टॉप पाहू शकाल सरळ बॉल चाललाय. चौकार करता 4 धावा. असं इम्पॉर्टंट इथं म्हणावं लागेल की नशिबाचा चौका. आणि जेव्हा नशीब दरवाजे उघडतं मित्रांनो तेव्हा जगातील कोणती ताकद तुमचं काय वाईट करू शकणार नाहीये. नशिबाची साथ खूप मात्र मिळणाऱ्या फक्त 20% लोकांना मिळत असते आयुष्यामध्ये आणि तिचं खऱ्या अर्थानं सोनं करा. कारण इथे मात्र बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये राहुल चौकार तर आलाय. धावसंख्या जाऊन पोचली फलकावरती. 30 रन ऑन कार्ड. आता विजयाकरता 7 बनवायचे आहेत येणाऱ्या 8 बॉलवरती. बॉल क्रमांक 5 परफेक्ट पाहू शकते. ते मात्र खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी सुमित फील्ड करेपर्यंत आणि एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या 31. 6 बनवायच्या 7 मध्ये कंप्लीट पाहू शकाल. या मॅच मध्ये 1 रन्स 1 बॉल अ इम्पॉर्टंट क्रिकेट. कारण इथे तुम्हाला जिंकायचं प्रत्येक धावेला महत्त्व द्यावं लागेल आणि प्रत्येक बॉलला क्रेडिट इथे करावं लागेल. कारण तुम्ही षटकार चौकार जेव्हा ठोकताय ना तेव्हा खऱ्या अर्थामध्ये क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे सर्वात महत्वाचं आहे. अंतिम बॉल लावलीवर नक्कीच परफेक्ट रिझन खेळायचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहू शकाल डाऊन दी ग्राउंड. इथे मात्र बॉल निघून जाईल. सरळ चौकार करता हा झेल खूप महत्वाचा होता. ह्याला कॅरी केलं तर मात्र मॅच मला पुन्हा एकदा 50% मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न होता. चौकार आलाय आणि या 4 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. अंतिम स्पेड मध्ये बाकी आहे आणि विजयाकरता धावसंख्या टोटल इथे हवी आहे. 2 धावेची गरज आहे 6 मध्ये. युवा उद्योजक कवाडचं पाहू शकाल आणि ज्या स्पर्धेकरता बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ते आपण पाहू शकाल की शूज दिले गेलेत. दिवेश गुरव यांच्यामध्ये या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिवेश हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती या. एक युवा कर्तृत्व आणि युवा उद्योजक त्यांची ओळख आहे विभागातील कवाडगडचं व्यक्तिमत्व दिवेश गुरव आपण या आणि आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य मंचावरती साना बनवा. आपलं देखील स्पर्धेमध्ये वेलकम 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 2026. कारण वर्षात 365 दिवस तुम्ही काय केलं याला महत्व नाही आहे. तुम्ही एका दिवसात काय करू शकता याला महत्व आहे. 6 बॉल 2 रन्स विन द मॅच. चला मॅचच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज निसर अजय. यानंतर कासपाडा बॉईज जावे अगेन्स्ट मात्र मीट स्पोर्ट्स गवाड बी रेडी राहायचंय. या विभागातील चांगला आवाज आमच्यापासून पाहू शकाल. कालपासून जॉईंट सुनीलजी पाटील पाहू शकाल पिलंजे. एक चांगला आवाज एक चांगल्या पद्धतीनं टेक्निकल शब्दांचा वापर देखील तुम्ही पाहता त्यांच्या मुखामधनं. अगेन तयार. पहिला बॉल
यावेळी बॉलला उडवलाय, पार्थ फेस पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी मात्र फसला गेलाय. विकेटचं होईल पतन. आणि पूर्णपणे आपल्या गावाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी परिपूर्ण कंप्लीट करायची आहे. त्याचा प्रोग्रेस करावा लागेल. इथे मध्ये तुला प्रयत्न करावे लागतील. 5 बॉल आणि 2 धाबा. क्रिकेटमध्ये बनल्यात देखील आणि नाही बनल्यात देखील हे क्रिकेट खूप जवळून आपण पाहिलंय. बॉल क्रमांक 2. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. स्मिथ त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत सिंगल आली आहे. तर 4 मध्ये एक सिंगल फक्त बनवायची आहे. टीम नक्कीच पाहू शकत बदच ग्रुप विश्वभारती फाटा चेस करेल की काय, की नक्कीच डिफेंड करेल का. टीम मध्ये नक्कीच कोल्याचा पाडा. पहिली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आजच्या दिवसातील ज्युनियर टीम्स मध्ये आपण पाहत आहे. कालचा दिवस देखील अप्रतिम पाहायला मिळाला. उद्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या 3 दिवसाचा रणसंग्राम, 3 दिवसाचा खऱ्या अर्थानं आयोजन नियोजन तुम्ही पाहतात. यावेळी फक्त स्लाइस केलंय बॉलला. हा झेल देखील इथे पडत होता. पुढे म्हणतो ना सपना टुटा और झेल छुटा, कारण दोन गोष्टींचा खूप मोठा अर्थ आहे. त्याच पद्धतीने पाहू शकेल खूप सारे हिस्ट्री देखील आहेत. इथे मात्र नक्कीच पाहू शकेल जिंकली आहे टीम पाहायला मिळते आहे. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा द बेस्ट ऑफ लक. टीम नक्कीच आई दुधेश्वरी नक्कीच पाहू शकाल कोल्ह्याचा पाडा स्पर्धेमध्ये आला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र इथे थांबूयात आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्याकरता सचिन आपण या इथे नक्कीच मुख्य मंचावरती वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं 20 धावा आल्या पहिल्या 6 बॉलवरती. तर नक्कीच सचिन असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पहिल्या इनिंग करता मॅच क्रमांक 2 कासपाडा बॉईज सावे अगेन्स्ट मध्ये मी स्पोर्ट्स कवाड बी ऐकवण्याकरता आमच्या तुमच्या समेत जमा होतील. नक्कीच पाहू शकाल आमचे साथी कॉमेंटेटर मायक्रोफोन होती सुनील पाटील.